बहुजन समाजाकरता माननीय कांचीराम साहेब, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, तुझे हिंदू कैके तोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा, तुझे हिंदू कैके तोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा, जाति जाति में लगा के झगड़ा, मंदिर मस्जिद को तोड़ा, मनुवादी हमारे काल, तुझे हिंदू कैके तोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा, जाति जाति में लगा के झगड़ा, मंदिर मस्जिद को तोड़ा, मनुवादी हमारे काम करते हैं सबके हाथ, पुजारी बनके सारी हो गई माला माल, पुजारी बनके बूटी बनके सारी हो गई माला माल, पुजारी बनके बूटी बनके सारी हो गई माला माल। आणि त्यासाठी फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन तथागत भगवान बुद्धाचा विचार कांचीराम साहेबांना आपलं जीवन आपल्या कामी दिलं बाबा। सुनो सुनो बहुजन भाई, छूटा छूट कहाँ से आई, सुनो सुनो बहुजन भाई, छूटा छूट कहाँ से आई, चार वर्ण देकर भाई भाई में आग लगाई, चार वर्ण देकर हाथ मुद्दा बाबा साहेबांनी आपल्या पुस्तकाच्या ग्रंथाच्या माध्यमातून या जाती व्यवस्थेचं निर्मूलन हे ज्ञान संपल्याशिवाय तुमच्या आमचं कल्याण नाही, म्हणून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिलं आणि तो ग्रंथ माननीय कांचीराम साहेबांनी वाचलं, चिंतन मनन केलं, स्मरण केलं आणि समाज या दिशेने निघावा। सुनो सुनो बहुजन भाई, छूटा छूट कहाँ से आई, चार वर्ण देकर भाई 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 में आग लगाई, चार वर्ण देकर भाई 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 में आग लगाई, मनुवादी हमारे काल करते हैं सबके हाथ, पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बनके पोथी पढ़के सारे हो गए मालामाल। कांचीराम साहेबांना, बाबासाहेबांना, शाहू महाराजांना, शिवाजी महाराजांना, तुकडोजी महाराज, गाडगे बाबांना सांगायचं होतं बाबा, अरे मत देणारा उपाशी तर मत देणारा तुपाशी, पोथी वाचणारा तुपाशी तर ऐकणारे उपाशी, बा किती मोठी विषमता आहे। म्हणून शासन करती कमाल तुम्हाला बघायचं, पण आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही, थोडासा तुकडा फेकला की चाल येत्या तुकड्याच्या मागे, आणि इलेक्शन झालं की तुम्ही भेटलो, म्हणून मोठ्या दुर्दैवानं म्हणावं लागतं, फूले शाहू आया सभी बहुजन को जगाया, फूले शाहू आया सभी बहुजन को जगाया, मेरे भीम बाबा जी ने घटना दे करके जगाया,
छत्य कपा मैत्रिणी धामेता अब बन गया छत्य कपा पुजारी बनके पोटी पड़के सारी हो गई मालामाल पुजारी बनके पोटी पड़के सारी हो गई मालामाल पुजारी बनके पोटी पड़के सारी हो गई मालामाल आणि म्हणून भाऊ या जयंतीच्या मागचा उद्देश आहे नाही तर आम्ही वाढदिवस पाहतो लाखो रुपयाचे फटाके फोडतात आणि गरीबाच्या लेकराले धड चप्पल नाही तुझी चप्पल कुठे गेली होय चप्पल कुठे गेली तुझी उभा राह उभा राह उभा राह एक मिनिट उभा राहा इकडे ये चप्पल कुठे गेली ती तुटली काय मग तुटली तर घेतली काऊन नाही थांब थांब तुझी चप्पल याच्यातून सांगता तुटली मग तुटली तर दुसरी का नाही घेतली उद्या गायची तेरे 100 रुपये आले तो करतो जमा अरे मग तुला काय वाटते तू कीर्तनात बसला करतो ना त्याला जमा तू विचार आहे काय आला ना हे सत्यपालचे कीर्तन म्हणजे अरे फुले आले या कांचीराम साहेब आले या बाबासाहेब आले या शिवराया आले या रमाला हाताला धरलं या दोन पैकी एक घे बरं पुस्तक हे पुस्तक आहे 10 रुपये थांबा रे कुत्रे हो का रे ईडीवाला पाहतो काय तुमच्या घरी चाले हो कुत्रे कुत्रे कुठचे भुकत नाहीतात यायले धंदे दुसरे नाही भुकतातच आहे हा दोन पैकी एक घे हे लोक हे 10 रुपयाचं आहे नोट 100ची आहे मागचे कोण अक्कल न वापर अक्कल वापर तुले नोटाईनं माणूस मोठा होते की पुस्तकानं दिसत नाही ना खुर्ची घ्या ना पैशाले वर टाळ्या बसा मग ठेवा माहिती थांब इकडे ये. हेलो ए बेटा बच्चा बच्चा भीम का काशीराम के टीम का एक मिनिट मध्ये नाही लागणार तुम्ही बोलून घ्या अर्धा घंटा बच्चा बच्चा तुम्ही बोलून घ्या मंदात कचरा कराल तुम्ही बंद कर कारण तुम्हाला जे बोलायचं आहे ते अर्धा घंटा माहिती देतो तुम्ही बोला मी 400 किलोमीटरवरून आलो माही मला मालूम मधात तार दम्य नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में आपले लोक बर्बाद याच पाहिजे घ्या हे 100 घे लोकाईले हे अक्कल नाही म्हणून फटाके फोडतात आणि गरीबाच्या लेकराले धड कपडे नाही म्हणून लाज वाटू दे फटाके नका फोडू वाढदिवस बर्थडे साजरा करायचा आहे ते एखाद्या गरीबाच्या लेकराचं अंग झाकणं शिका बचा पुणे कंपनीचं बियाणं आहे तुझं आडनाव काय बेटा गोरे या काळ्या यादीत अजूनही गोरे आहे काय रे 150 वर्षानंतर 150 वर्षानंतरही गोरे आहेत जरा सांभाळून वागा गोरे गाईची गडबड झाली गोरे ठाला विठाला विठाला बघा अय खुर्ची तिसरी खुर्ची कुठं गेली अरे तुम्ही दोघंही पद्मासाईनं खुर्च्या ओढल्या त्याची खुर्ची का ओढली तू मग तू दे ना तुले लाज नाही म्हणतात तो भाऊ आहे ना बहुजन समाज अरे आपण त्याने बसू दे ना त्याला आपलंच पोट भरता कांचीराम साहेबाचं जीवन पाय तुले ते सांगायसाठी तर मी आलो अरे जगामध्ये दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख समजा दुसऱ्याने मोठं करा तुम्ही आपलंच बियाणं मोठं करता बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या
त्याच्या बायकोची बहीण सजीव जीव 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 भाऊ चुना भाऊ सार भाऊ त्याला तुमची खानदानच जमावता काय त्याच्यात त्याला तू सारा दे माणूस द्या म्हणजे माणूस माणसं निर्माण झाले पाहिजे शिवाजी राजासारखे तुमच्या विद्यार्थ्या बहिणीमधून सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई एखादी तरी पैदा झाली पाहिजे माया एवढ्या दूर बसल्या काय जवळ येसान रे तुम्ही महापुरुषांच्या डान्स करायला कधी गौतमीले बोलावलं असतं ते एकामेकाच्या उरावर पडले असते काय हे बहुजन समाज पार्टीचे मंडळी विचार वाटाय करता सत्यपालला बोलावलं आणि तुम्ही एवढे दूर बसले अंधारात समजले कांशीरामजी बाबासाहेब एवढे लोक दूर गेले आपल्या तुम्ही दुनियाभराच्या खस्ता खाल्ल्या बाबासाहेब तुमचं पोरग मेलं बिना औषधीचं तरी आम्हाला लाजा नाहीत ना आम्हाला जर शर्मा असत्या तर आमच्या जीवनात बदल पडला असता ना आम्हाला फक्त नवरा बायको लेकर बस मरा थायचो कुत्र्याच्या सारखे पाहिलं शाहू महाराज राजा कसा असावा नाही तर हे राजे आहेत कोंबडी खाऊची आवल्यात हे राजे काय करतील याची गॅरंटी नाही हा होता राजा एक म्हातारी बाई ती थांबरे भादर भादर नको करू उठती तू हे बळबळ करणार फोटो उतर रे त्याला तुझ्या मायले नजर चुकीत झाला काय उतर उतर खाली उतर ते चालते तुला काय वाटते हे पब्लिक आहे बाबू खुर्चीवर बसूनही मालूम आहे आणि तुम्हाला जर खुर्चीवर उतरवायचं असलं ना तर हेही पब्लिकले मालूम आहे डोक्यावर नको बसू खुर्ची दिली म्हणून टेबल के नीचे पैसा खुर्ची के ऊपर पैसा टेबल के नीचे पैसा खुर्ची के ऊपर पैसा पैसों का लफड़ा किया साहेब जी खाय 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 डबर खाय किती खाय आम्हाला खाय पुरा देश खाय बाबू खुर्ची गेली तुई म्हणून इज्जतदारीनं वाग समजून घे आता बस खुर्चीवर बस टेबल के नीचे बैठा खुर्ची के ऊपर बैठा टेबल के नीचे पैसा टेबल के नीचे पैसा खुर्ची का लफड़ा किया साहेब जी खाय 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 काय कोंबडी खाय ढोर खाय हरण काय वाघ काय डुकर खाय डुकरीच्या या टोपीवाले बाबा हे आपल्याच पार्टीचं बियाणं दिसते या इकडे या म्हणून आम्हाला माणसाची गरज आहे माणूस द्या माझ्या माणूस द्या मी भी मागता प्रभू दिसला माणूस काय नाव तुमचं काका कोण्या कंपनीचं बियाणं आहे मधुकर वैजनाथ जोगदंड म्हणजे आपलीच पार्टी हे दंड फंड हे आपले दंड नाव आहे वाघ मारे कधी मच्छर नाही मारलं पण सोडे हे आपलेच नाव दुसऱ्याचे नाव कायले सापडतात जोगदंड बाबा हे माईक धरणं हॅलो हा काय नाव मधुकर वैजनाथ जोगदंड बाई आली की एकटेच आली ना आम्ही एकटाच आलो यायला बाई खेड्याहून आलोय साहेब मी काय साठी आले आज खुशी वाटली आले नाही काय साठी आले रेल्वे जायसाठी आले नाही नाही आले काय साठी कार्यक्रम ऐकण्यासाठी कोणाचा तुमचा
म्हणजे आपलं बापले काहीच नातं आहे. मी तुमच्यासारखा दिसतो की नाही? मग 7-12 मानावर करा ना. मला ऐकायला मिळालं तुमचा कार्यक्रम आहे म्हणून. धन्यवाद. तेरे शांत. तुम्हाला काय वाटलं? मी आयोजकांना विनंती करतो, एखाद्या आयोजकांना या बाबाचा सत्कार करा. जोगदंड. तुम्ही कोणाच्या? भीमाचं, कुंब्याचं, तेल्याचं, माळ्याचं, धनगर बाबासाहेबाच्या. क्या बात है. या ना, करा ना सत्कार. कोणाने बोलव ना, एखाद्या व्यक्तीला बोलव. या ना, कोणी या ना, दोघंही येऊन द्या. काय या ना, या दोघंही या. नाही नाही, तुम्ही या आणि तुम्ही या. कारण आपल्याला जुळवा लागते, एक एक वोट जुळा लागल. आपल्या हृदयाचा तुम्ही टाका. नाही नाही, मी नाही, तुम्हीच टाका. सतरंजा तुम्ही उचलता, तुम्ही कधी किंमत घेता. महाराज लोक तर आहे त्या भोकाचे नागोबा आहेत. जय भीम, जय शिवराय, आय लो यू. एवढा म्हातारा माणूस दारू पेत नाही, लिहून देतो. बिडी नाही, तंबाखू नाही, कोणतं व्यसन नाही. एकच बायको आहे, दुसऱ्या बाईवर लाईन मारली नाही कधी या माणसात. त्यालेच माणूस म्हणतात. आणि ते बाहेर गाऊन कीर्तन ऐकायला आले. हार वापस देणं एकच आहे. पहिले तर आपली कोरडवाहू पार्टी आहे. 10-20 वर्षापासून काही गणितच नाही जमून राहिलं ना. आणा तो हार वापस. आंध्रे बाबू तो हार. हे ढेली अवल्यात आहे. अधिक महिना होता का रे तो या टाइमला? माणूस ही भीक मागता प्रभू दिसला माणूस द्या. अरे हे माणसातले देव आहे. मला सांगा, देव कोणाले म्हटलं? जो दुसऱ्यासाठी जगला, हेच तर खरे देव आहेत. याच्या जीवनाचा एक एक क्षण आपल्या करता केला. याईनं याच्या बायकोसाठी केलं काय? बाबासाहेबांना रमाईसाठी काही केलं? आपण तर आपल्या बायकोसाठी, बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या बाली दाबायदाची खोली. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. मैं तेरी तू मेरा. अरे बाबासाहेब आंबेडकरांनं जीवनाचा एक एक क्षण, अब तो मुझे एक पैसा सुख देना. मैं तेरी मेरा रमाईबाई साठी नाही. मैं तेरी मेरा. अरे जयच्या रमाबाईनं गोऱ्या थापून एवढ्या कठीणाईचं, गरिबीचं जीवन जगल्या. कांशीराम साहेबाचा प्रश्न नाही. कांशीराम साहेबन गाडगे बाबा यायचं लग्न झालं, पण लग्न होऊनही बायको सोडली नाही. दुसऱ्या बाईवर नजर ठेवली नाही. यायनं याले म्हणतात खरा ब्रह्मचारी भगवान बुद्ध. बुद्धाचं लग्न झाल्यावरही पत्नीने सोडून दिलं. एकुलत्या एका राहुलाला सोडून दिलं, जगाचं दुःख नाहीसे करण्याकरता. आणि हेच कांशीराम साहेबाचं जीवन आहे. स्वतःसाठी जगले नाही. म्हणून तर बाबू आज त्यांच्या जयंतीला आजही जिवंत आहेत कांशीराम साहेब. 93 वर्ष झाले जन्माला. सॉरी 91 वर्ष. आजही परळीमध्ये काय संबंध आहे मला सांगा. अनंत भाऊ गायकवाडाचे चुलते होते काय कांशीराम साहेब? कोणी नव्हतं. वो कोई नहीं थे, लेकिन वो हमारे थे. हमको सब कोई है. काही बंद करू काय? काही बोलता काय? थोडस काय लिहा आता? राहू द्या ना. हजारों फूल भी कमाई गला सजाने.
क्या बात है. मैं ओके कोणतं ते ये डायलॉग किसका है? नाही ना, ये डायलॉग किसका है? का रे कोणाचा आहे हा डायलॉग? पुष्पा काय म्हणते? झुकूंगा नाही. अरे कोण मायचा लाल पैदा झाला की बाबासाहेबाच्या समोर झुकणार नाही? मोजता येत नाही. जगातल्या बापानं कसं केलं रे बाबाच्या त्या बापानं, मोजता येत नाही. जय भीम, जय शिवराया, जय अण्णा भाऊ. आय लव्ह यू. बाबाच्या त्या बापानं. मी धन्यवाद देतो, माझा सत्कार केला. बरोबर. अरे मोजता येत नाही जगातल्या बापानं, कसं केलं रे बाबाच्या त्या बापानं. अरे झुकूंगा नाही. काय म्हटलं? तुम्हाला लई इंटरेस्ट दिसून राहिला कीर्तनाचा. तुम्ही तिघही जण बुरा मत बोलू, बुरा मत सुनो. इकडे या बरं तिघही या. 100 रुपये दे बरं याले. मग तुले दिले ना पिवळा कलर, आता निळ्या कलर वाल्याला देऊ. तू घे. आणि आता याले देऊ. मंदातला मिक्सर दिसून राहिला. तू अपक्ष घुसला काय म्हणतात? याले दे 100. कपड्याला तेवून आपलीच पार्टी दिसून राहिली. आण हे घे रे. धन्यवाद. तू असं कोण करतो? झुकूंगा नाही. तू डोळे बंद करस. अबे असं कर ना. इकडे पाय, तिकडे पाय. कॅमेरा चालू आहे. तू कान बंद कर आणि तू असं कर. म्हणजे जास्त बोलणार तर जेल मध्ये घाली. म्हणून तोंड बंद ठेव. तुला किती खरं आहे तरी सांगू नको. तुले किती वाईट ऐकू आलं तरी ऐकून घे. कान बंद कर. तू डोळे बंद कर. आज देशाचं चित्र हेच झालं. हे झालं ते बस झालं. आता उघडा कान, डोळे उघड, बसा तुमच्या खुर्च्यावर. आज की कंडीशन देश की यही हुई. सजाया तुमने देश भलाए, खुशी के दीप जलाए, तुम्हारे बात क्या है? अरे तुम्हारे बात क्या है? भगवान बाबा, सजाया तुमने सेवालाल बाबा, अहिल्याबाई, संत रविदास, वाल्मिक ऋषी, सम्राट अशोक, राष्ट्रमाता जिजाऊ, अन्ना भाऊ, तुम्हारे बात क्या है? तुम्हारे बात क्या है? तुम्हारे बात क्या है? यहाँ देशत लिए गांधी जवाहर कुंभला हुए, दुख लाखो से नहीं अपनी राह पे बना हुए. हजारों ने प्राण गवाए, हजारों नेता प्राण गवाए, देश आजाद करवाए. तुम्हारे बात. अरे आजादी किसको मिली? आप बताओ ना. ये आजादी झूठी है. देश की जनता भूखी है. भूखी है. अन्ना भाऊ कहते थे. तुम्हारे बात क्या है? एक जण तुपाशी आहे आणि एक जण उपाशी आहे. म्हणजे आज या देशाचं चित्र झालं. म्हणून कांचीराम साहेब, बाबासाहेब, शाहू महाराज, शिवाजीराजे, ज्योतिबा, तुमच्या विचाराची गरज होती. पण आम्ही तुमच्या विचाराला संपवून टाकलं काही लोकांनी. आणि म्हणून तुकडोजी महाराज लिहायचे, माणूस द्या माझ्या माणूस द्या. भीक मागता प्रभूची सदा, माणूस द्या माझं. आपल्या येथे घाट नांदूर आश्रमाचे महाराज आलेले आहेत. त्यांनी वृद्धाश्रम काढला. त्यांचे भाऊ अटॅकनं गेले. त्यांची खानदान पूर्ण सेवा करून राहिली. तिथं बाल संस्कार शिबिर आहे. गुरुदास नगर घाट नांदूर
तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड, गुरुदास सेवा आश्रम. मी त्या महाराजांना सत्कारा करता बोलावतो. त्या महाराजांनी स्टेजवर या. निराधार वृद्धांना आणि अनाथ मुला मुलीच्या प्रवेशासाठी त्यांचं कार्य आहे. या महाराज, एक मिनिट या ना. या महाराज, तुम्ही काही त्यातले चालू महाराज नाही ना? नाही तर महाराज तर लय बदमाश राहतात, सर्वी बायावरच लाईन मारते. तुम्ही महाराज तर गाडगे बाबा तुकडोजी महाराजाच्या विचाराच्या, तुम्ही तुकारामाच्या विचाराचे महाराज, तुम्ही नामदेव रायाच्या विचाराच्या. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही. मी बहुजन समाज पार्टीचे आमचे कार्यकर्ता मंडळी जाणून महाराजाचा आपल्या बहुजन समाज पार्टीकडून सत्कार करावा. या कोणी कार्यकर्ते नाही, माझा नाही करू देत मी. अहो नाही, तुमचा हे शाल तुमची, माझी शाल दे रे. मी बोलावलं तुम्हाला, तुम्ही नाही मला बोलावलं. तुमच्या आश्रमात कार्यक्रम झाला माझा. वृद्ध निराधार लोकांना सांभाळतात. हे चिवट्या बनवणारे महाराज नाही, नाही तर तेही महाराज आहेत. बायले सांगते गळवा भर जल सब समस्या का हल. गळवा भर पाणी घेऊन चालल्या बाया. गळवा भर जल सब समस्या का हल. अरे सब समस्या का हल तो डॉक्टर भीमराव बाबा है. नहीं तो ये खुर्ची पर बैठती थी क्या बाई? बसल्या असत्या का बाया हो तुम्ही? हा, ओके, घ्या बाबा, धन्यवाद. नाही, काही वाजू नका. तुम्ही खुर्चीवर बसले तरी चालते, तुम्ही इथं बसू नका. मी कधी कधी उड्या मारतो मांग उलट्या सारख्या. त्याच्यात मा त्यांना मांगी नव्हती ना, म्हणून मी जरा गीतांजली सारखा. धन्यवाद बाबा. कधी एखाद्या वेळेस आपल्या मुलाबाळांना घेऊन घाटनांदूरच्या आश्रमात जा. तुमच्या पोरापोरीचे वाढदिवस तिथं करा. हे बाकी ठिकाणी धिंगाणे कमी करा. कारण महाराज कोणाले म्हणावं? गाडगे बाबा. महाराज कोणाले म्हणावं? कांचीराम साहेब. हे महाराजापेक्षा काय कमी आहे? जगात एवढा मोठे महाराज कोणीच नाही. स्वतःसाठी जगले नाहीत नाही गाडगे बाबा, तरी स्वतःसाठी जगले. करतात कीर्तनाला विद्या मुळी न थोडी. शिक्षण नव्हतं पण सेवा होती गाडगे बाबाची. विद्या मुळी न आताही थोडी. तुम्ही दादर मध्ये जा, यांची धर्मशाळा आहे. धर्मशाळा कुठं? जिथं कॅन्सरचं पेशंट करता लोक येतात. टाटामध्ये, जेजे हॉस्पिटल मध्ये तुमचे पेशंटचे सोबती यायच्या धर्मशाळेत ठेवा. पैसे नाही घेत. मामुली त्या मुंबईत राहायला जागा नाही, पण एवढी मोठी धर्मशाळा गाडगे बाबांनी निर्माण केली. कांशीराम साहेबांचं जीवन, ज्योतिबा फुल्याचं, बाबासाहेबांचं जीवन. नोट वापस दे, वापस दे. तू दे मंदातला, तुम्ही राहू द्या. तू काऊन बळबळ करून राहिला? हे घे, शांतपणे करू. हे मंदात फिरायला सांग. यायचे काकाने म्हणा फिरू नका मंदात. करतात कीर्तनाला विद्या मुळी न थोडी. परली न थाळवा. अरे अंगात किती मास आहे याले अर्थ आहे काय? किती वय आहे याले अर्थ आहे काय? आमचं वय 90 आहे. केलं काय झकमारी? तुया 10 वर्षाचे पोरं पुरले माईच्या जवळ लेकरं बसेल. ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा. साडी देऊन सत्कार करतो मी तिचा. तिच्या आजीनं नका राहू उभी.
तिच्या मम्मीनं मुलानं, मुलगा मुलगी आहे का एखादी बाई येतं का? ताई येतं का? हे मुक्या बहिऱ्या आहेत, या ना एखाद्या ताईनं. रामकृष्ण हरी, फुले शाहू आंबेडकरी, त्याला जे ते भेटून तसेच राहिले, काय करावं? नाही शांतता, नाही त्याची गलती नाही, हा कंपनीची गलती आहे. कोणती कंपनी आहे ते चेक करू आपण. करा हातवर एक मिनिट. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो. बाई बाई तुम्ही कशा आल्या? मग बसा ना, ऐका ना. नाही नाही, मी कोणाला बोलावलं त्या बाईले विचारा. सांग बाई या बाईले कोणाला बोलावलं मी? लहान बाळ विचारा ना. अय काकू विचारा ना कोणाला बोलावलं, विचारा. तुमचा अन्याय नाही झाला पाहिजे इथं. बाबासाहेब असताना अन्याय नाही होणे कोणा. सांग बाई त्या बाईले सांग. लहान बाळ जिच्या बाई, ज्या बाईकडे लहान बाळ आहे त्या बाईले बोलावलं मी. तुम्ही या या आई, या बाईचा सत्कार तुम्ही करा. या साडी दे रे. हे पहिलंच लेकरू आहे बेटा, फर्निचर की दुसरं? दुसरं. पहिलं पोरगा आहे की पोरगी? मुलगा. आणि हे मुलगा, दोन्ही मुलंच आहेत. मग तक्रारच नाही राहिली. हा, त्या बाईचा सत्कार तुम्ही करा. हे थैली आहे. हा, धन्यवाद बाई. आता ते साडी तू या बाईले देऊन टाक आणि तू दुसरी दे रे माकडे. आपल्या बहुजन समाज पार्टीची एखादी बाई कार्यकर्ता आहे का? नाही, राहू द्या मग. नाही नाही, तू राहू द्या ना. हे घे बेटा. आल्या त्या बाई आल्या, होऊ द्या ना, कारण महिलांचा सत्कार करावा लागते बेटा. तू ऐकलं नाही, तुला कोण पाठव? तुम्हाला लेकरू आहे ना, पण ते लेकरू हे इथं आहे काय? याले अपक्षात घुसवलं काय? करा या ताईचा सत्कार. धन्यवाद. तिकडे पाहताय समोर नाही मग पाहतो ना मी हाराचं. हे साडी म्हणजे नेसली माहिरची साडी नेसली पाया नाही लांब बसल्या, काय डोकं ठोका. एवढं दुर्दैव आहे बाया होतो. अरे या महापुरुषाच्या कीर्तन कार्यक्रमाने तर येत. हे कांशीराम साहेबाची जयंती आहे. बाबासाहेबाच्या जयंतीला तर बायानं माणसाईनं जरा बसत जाणार. मेल्यावरी काय खुर्च्या तुम्हाला मशानात संग नेसान काय तुम्ही? हा, ज्याईले टोंग्याचा त्रास आहे त्याईनं बसा. जे माझ्यासारखे बारके चिरके आहेत त्याला काय बसा लागते खुर्चीवर? आता मला कोणत्या व्यायामाची गरज आहे का? मी कुकळी गरकत फिरतो. मला कोणा व्यायामाची गरज आहे का? शेतकऱ्याले मजूर आले कोणतं काम करावं लागते का? नाही करावं लागत. जेले काम धंदे नाही त्याले मग हे असं करावं लागतं. आम्हाला काय गरज आहे? ज्याच्या हातात काम आहे, हातात काम, मुखात कांशीराम. अरे राम राम सब कुछ कहे, कांशीराम ले न कोई. और एक बार कांशीराम ले तो मायावती मुख्यमंत्री बहन मायावती उत्तर प्रदेश की 4 बार मुख्यमंत्री हुए. हे ताकद आहे. समजल्या माय मावल्यांनो? म्हणून आम्हाला माणसाची गरज आहे. आम्हाला सावित्री, जिजाबाई, अहिल्याबाई, रमाबाई, भीमाबाई, आम्हाला त्या माईची गरज आहे. आम्हाला फाल सोनं घालणारी बाई आणि 10-15 अंगठ्या घालून लोकाईले शानपणा करणारा त्याची गरज नाही आम्हाला. चालो सोनं काय दाखवत, डिग्री कोणती आहे हे सांगणं. त्या अंगठ्या दाखवत, संडासने गेल्यावर त्या काढता काय दररोज? लोकांच्या डोक्यात येतच नाही. अरे सोन्यापेक्षा डिग्र्या ठेवा. शिक्षण माणूस द्या, म्हणजे माणूस द्या. माणूस द्या
एखाद्या पोलीसवाल्याचा सत्कार करू आपण. हे पोलीसवाली देवाचंच रूप आहे ना. मंदिरात चोऱ्या होतात आणि पोलीसवाले पता लावतात. चोरीचा पता कोण लावते? पोलीस. करेक्ट. पोलीसवाले पता लावतात आणि पकडून जेलमध्ये कोणाला घालतात? चोराले. पण देवाले मालूम राहते काय माझ्या अंगावरचे दागिने कोण नेले? नाही. म्हणून एखाद्या पोलीसवाल्या दादाने या मला सत्कार करू द्या. तुमचं पुस्तक देऊन ग्रंथ देऊन सत्कार करतो. या या एखाद्या पोलीसवाल्या दादानं. म्हणजे काही घाबरू नका. हे या महापुरुषाचा कार्यक्रम आणि संविधान तुमच्या पाठीशी आहे. कोई फिकर मत करना. आता वाटलं चांगलं वाटलं. मी बीएसपीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो दोघांना येऊन साहेबाचा सत्कार करावा. हे 24 घंटे ऑन ड्युटी राहतात. रेल्वेचे पोलीस म्हणा की साधे पोलीस म्हणा 24 घंटे ड्युटी. म्हणजे स्टार टीव्ही सारखा कारभार आहे. नमस्ते साहेब. जय हिंद. आम्ही वंदन करतो. अरे मंदिरात चोऱ्या होतात. मंदिरात चोऱ्या होतात भाऊसाहेब. आडनाव बंद झालं. पीडचं आडनाव बंद झालं. जातीयवाद आपोआपच मिटवला. बाबासाहेब जमलं ना तुमच्या इच्छेनं. थँक्यू. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. हा पुस्तक देतो साहेब तुम्हाला. मी लिहिलं एक पुस्तक. सत्यानाश. दारू पिणारायचा. या परळीमध्ये कोणी पेतच नाही. अत्यंत निर्व्यसनी लोक आहे. कोण्या कंपनीचे आहे काही लक्ष येत नाही. थँक्यू. हार वापरत देत आहे. एकच आहे. पुस्तक घेऊन जा. धन्यवाद भाऊसाहेब. धन्यवाद. तुमच्या सर्व मित्र भजन मंडळ नाही मित्रमंडळीले धन्यवाद. 24 घंटे ड्यूटीवर आहे तो. अरे जिन्हें शक है वो करे खुदा वो की तलाश. जिन्हें शक है वो करे खुदा वो की तलाश. जिन्हें शक है वो करे खुदा वो की तलाश. हम तो इंसान को दुनिया का खुदा समझते हैं. कांचीराम साहब. बाबा साहब. आदम को खुदा मत कहो. शिवाजी राजे. आदम को खुदा मत कहो. आदम खुदा नहीं है लेकिन खुदा के नूर से महात्मा फूले जुदा नहीं. वो निर्मिक है. उसको नाम कुछ भी रखो. दाता तेरे कई नाम. दाता तेरे. इथं बाबू बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं कांशीराम साहेबाच्या विचारानं ज्योतिबा फुले सावित्रीच्या शिक्षणानं फातिमा शेखच्या शिक्षणामुळं आज लेडीज पोलीस आहे. मी लेडीज पोलीस बाईला लेडीज पोलीसला विनंती करतो एखाद्या ताईनं त्याच्या जवळ या. तुमचा पुस्तक देऊन सत्कार या कार्यकर्त्यापासून या महापुरुषाच्या. कारण संविधान नसताना तर बाई तू पोलीस मध्ये नसती. व माय आमची बहीण पोलीस. एखाद्या ताईनं या ताईचा सत्कार करायला एखाद्या बाईनं या. अरे दाता तेरे कई नाम. अरे किसने निर्मिक बोला. किसने अल्लाह बोला. किसने भीम बोला. किसने यीशु ख्रिस्त बोला. एकच बाई या. दाता तेरे कई नाम. मॅडम धन्यवाद. तुम्हालाही जय हिंद आहे बेटा. केवढी मोठी ताकद आहे भीमा तुझ्या विचाराची. आज लेख पोलीस वाली झाली. धन्यवाद. हे घ्या ताई. आणि साडी दे बेटा. घरी जाऊन तर साडी घालतो नाही तर तुझ्या मम्मीला देतो.
धन्यवाद. टाळ्या. पोलीस होणं साठी गोट आहे का? हे बाई काय अंगारा लावून झाली का? हे कशामुळे झाली पोलीस मध्ये मॅडम? नाही, संविधानानं तर झाली, पण रनिंग करायला लागलं ना, अभ्यास करायला लागला, परीक्षा द्यावा लागली, मग कुठं पोलीस मध्ये? हे आहे सावित्रीबाई, ज्योतिबा, शिवाजी महाराज, बाबासाहेब, संविधान. आता संविधान वाचल्याशिवाय यायले कलम टाकता येत नाही ना. तिकडे पहा. धन्यवाद. जमलं. आणि यायले जातीयवाद नाही, हे कोणीही जातीचा असो, गुन्हेगार आहे ना. जिंदगी की टूटे ना लडी, मोठ्या मोठ्याने लावली हात कडी. हो. म्हणून पोलीसला धन्यवाद. हा मा भावाचा आवाज म्हणजे बाई सारखाच आहे. लय लोकांनी वाटते महाराजनं बाई ठेवली काय. मी त्यातला काय हरामखोर महाराज. आम्ही असलाची औलाद आहोत. आम्ही फुले शाहू आंबेडकराची औलाद आहोत. कोण्या लेकीबाईवर जेल मध्ये नाही तर बीड जिल्ह्यातलेच किती लफडे आहेत ना. आता काय सांगाव तुम्हाला. तुम्ही वाचता ना आणि मोबाईल वर पाहता. असं आहे. काही काही महाराज लोक तर जेल मध्ये आहेत. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. महाराज होते नारायण स्वामी महाराज. महाराज होते बाबू तुकडोजी महाराज. अरे बोल नको. तू आता आला, अपक्ष घोषला का तू? तुला काही मतदाराची किंमत आहे का नाही? पानसट्या. मी धन्यवाद देतो. माझ्या माय मावल्या इथं कीर्तनात समोर बसल्याच्या मला आनंद झाला. ज्या बायांना टोंग्याचा त्रास आहे त्यांना खुर्चीवर बस, पण जे एकदम फ्री आहेत, बारक्या चिरक्या, हँडसेट एकदम पातळ आहे, त्याला खाली बसलं तू चालते. आता बरं वाटते जी. तुम्ही अशा जवळ बसले, कीर्तनात येतच नाहीत लोक जवळ. बरं एखादी डान्सर आली तो असे जवळ जाऊन बसतात की तिचं फेसबुक यायला दिसलं पाहिजे. काय कर, जिथं चांगल्या विचाराची गरज आहे, चांगल्या विचाराची पेरणी आहे, ते कोणी ऐकतच नाही. लोक दर्शना अरे लोक देवाच्या दर्शनाने जातात. आणि आज देव तुमच्या भेटीला आले, ज्याच्यामुळं जीवन जमलं. अरे हे आले नसते तर तुमच्या महिलाची काय पोझिशन असती? बोला ना मॅडम. तुमचीच सासू काय म्हणे तुम्हाला? बाबू म्हणे इले डोक्यावर नको घेऊ. इले काय म्हणे? पायातली, पुढे बोला, काय म्हणे? पायातली. त्याचे शब्द तुम्ही सांगा पुढचे. ते म्हटले आणि शब्द उभ्या बोला. राहा. बोला. तुम्ही शिकल्या नाही काय? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तरी तुमची थांब नव्हे यायला कुत्र्याला जोर येऊन राहिलं, पण यायले तरी काळ वेळ महिना दिवस सर्व आहे. नाही राहू द्या, राहू द्या. हे बा या कुत्र्याकडे लक्ष नका ठेवू. हे कुत्रे पाठवलेले आहेत, हे कोणाचे तरी रखेल आहेत, म्हणून ते कल्ला करतात. कारण तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. बहुजन समाज पार्टीनं बहुजन समाजाच्या उद्धारा करता तुम्ही लोक तळमळ करता. तुम्हाला सत्य कळलं काय आहे? या कुत्र्यालेच कळत नाही. हळा लय विचित्र कुत्रे आहेत. म्हणून तर तुकडोजी महाराज सांगतात जंबू का मेट. अरे कुत्र्यासाठी तर राजकारण तर आता काय बोलू, मी बोलत नाही, समजून घ्या. त्याची काही गरज नाही, त्याच्यात माग काऊन लागता? अरे कुत्र्याले शिकवलं की तो काही करते. पोलीसवाले कुत्र्याले शिकवतात. कोण चोरी केली त्याले सुगंध देतात की. चोर आले, दरोडेखोर आले, कोण पकडते?
कुत्र पकडते, पण त्याला शिकवते कोण? पोलीस शिकवते. मग पोलीस मोठा की कुत्र मोठा? बोला. तू बोल नको. मुलीन बोला. बोल बेटा तू. कुत्र्याले पोलीस शिकवतात. मंदिरात चोरी होते, कुत्र पकडून देते. मोठा कोण? 3 पैकी बोल ना. काय बेटा तू शिकली तरी तुले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध प्या आणि वाघिणी सारख्या ढकरा. पण त्या वाघिणी नाही, ते तिथं अंतर पडलं ना बाळा. म्हणून तुमच्या महिलांमध्ये क्रांती झाली पाहिजे. तुम्ही या महापुरुषाचे विचार ऐकले पाहिजे. मुसलमानाच्या घरातली बाई फातिमा शेख, हे इतिहास तज्ञ म्हणते फातिमा नव्हती. आता काय डोकं ठोका? इतिहास खोटा करता तुम्ही. म्हणून माझी प्रार्थना आहे महिलांना, अरे सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख ज्या कॉलेजमध्ये शिकल्या ना, त्या कॉलेजमध्ये माझं कीर्तन झालं. आता डॉक्टर सय्यद साहेबांना ठेवलं होतं आणि हे म्हणते फातिमा झालीच नाही. अरे ज्योतिबा फुल्यांना ज्यांनी स्वतःची जागा दिली शाळेसाठी, एवढे उपकार आहेत बाबू. म्हणून जातीयवादाचे भांडण करू नका. जातीयवादाचं निर्मूलन व्हावं याकरता तर बाबासाहेब कांशीराम साहेबांना लढा उभारला की एसटी 6,500 जातीचे लोक आहो. मी शिंपी आहो ना. तुम्ही मला माझ्या जातीला हलकट समजता का? आम्ही जर कपडे शिवणं बंद केले ना तर तुमची ब्ल्यू फिल्म होईल. बिना कपड्याचे फिरसान. म्हणून नाव्याले हलकट समजू नका. आम्ही 6,500 जातीत आम्ही आहोत. सोनार, कुंभार, कोळी, ढिवर, कुणबी, 18 पगड जातीचे लोक आम्ही आहोत. आम्ही जर कटिंगा बंद केल्या तर मग आसोला व्हाल. तुमची बायको दिसन का ब्युटी पार्लर मध्ये? ज्याला टिकला ज्या बोला ना. म्हणून सर्वांना आदर करा. हे शिकवण कांशीराम साहेबाची होती. तेच हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर PH डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती बाबा. पण आपण लोक समजून नाही घेतलं. आता अनेक लोक माहीत पाहायला गेले येतात महाराजच्या पायाला. हार टाका, टाळ्या. सुखी राहा. तुमचे लफडे चालू ठेव. पाया लागणाराचा अंडरपॅन्ट बरोबर नाही आणि त्याच्या पाया लागून राहिले त्याच्या अंगावर 50,000चे दागिने, 2-2 लाखाचे दागिने. अंबानीचे अवलाद आहे का तो? अरे हेच तर दुःख आहे बाबू. जो शेतकरी आहे ना तो आत्महत्या करून मरून राहिला. त्याच्या भरोशावर जे निवडून येऊन राहिले ते अब्जोपती होऊन राहिले. बाबर अरे तुकाराम महाराज करोडपती होते. त्या अवघ कर्ज माफ केलं शेतकऱ्याचं बाबा. ते गरीब झाले. जिजाबाईची खायची सोय नव्हती. एवढी मोठी लँडलॉर्ड श्रीमंताची बाई. पण तुकारामानं स्वतःचा विचार नाही केला कुटुंबाचा. माझ्या कांशीराम साहेबानं, बाबासाहेबानं, संत गाडगे बाबानं, तुकडोजी महाराजानं स्वतःचा विचार नाही केला. तोडी सोन्याचा पिंजरा, तोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, झेप घेरे पाखरा. लाउडस्पीकर नाही चांगला आहे भाऊ आहे. बहुत बढ़िया. मी स्पीकर वाल्याचा सत्कार करतो. 1 मिनिट. एक पुस्तक देतो मी तुम्हाला. या दादा या. भीमाबाई आंबेडकर यांचं जीवन. ये ना तूच आहे ना. तू कायले छान मग लग्न नाही झालं का बेटा तुझं? ये ना मग तू.
तुम्ही येऊन जा ना दोघही, काय चालते ना, चांगलंय. या दोघाईले 2 पुस्तकं या. काय साऊंड चांगला आहे, क्वालिटी ठेवा. जीवन कसं या ना तुम्ही. मला आनंद झाला की क्वालिटी आहे. मामो देशमुख आता गेले, मी त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. घ्या, थँक्यू. टाळ्या. काय नाव आहे साऊंडचं? फळ साऊंड सिस्टीम. जय भगवान बाबा. बस क्वालिटी आहे ना धंद्याची. असं जीवन जगताना क्वालिटी ठेवा. लेकरं पैदा करताना क्वांटिटी वाढू नका, क्वालिटी ठेवा. एकच पाहिजे की माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. एकच पाहिजे पण शिवबासाहेब. देखो रे एकच पाहिजे पण माझ्या डॉक्टर भीमराव बाबासाहेब. अरे देखो रे देखो बजाया उसने गद्दारों का बैंड बाजा रे. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. अरे माँ के चिंतन से मिलती है शक्ति बुद्धि युक्ति. माथे चिंतन से मिलती है शक्ति बुद्धि युक्ति. रूढ़िवाद को मरोड़ नहीं होगी सच्ची भक्ति. होगी सच्ची भक्ति. एक बार ही जाकर देखो, एक बार ही जाकर देखो. शिंद खेळ राजा रे. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. असे हे राजे होते. शिवराया आणि भीमराया दोघांनी जिजवली काया. आहे दोघांचाही जगी गाजा. एक रयतेचा राजा, एक विद्येचा राजा, एक बहुजनाचा राजा, एक ज्ञानियाचा राजा. बहुजन समाज पार्टीचे ऍडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब, बसपाचे प्रदेश अध्यक्ष आलेले आहेत. टाळ्या वाजवा. ऍडव्होकेट मुकुंददादा सोनवणे मराठवाडा झोन प्रभारी. डॉक्टर अनंत गायकवाड झोन प्रभारी. तथा आयुष्यमान प्रशांतजी वासनिक जिल्हा अध्यक्ष बसपा. आणि परळी विधानसभा आयोजक. मी या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. हा तुमच्या आमच्यावर नाही तर डोंगरे साहेब वकील झाले नसते, अनंत गायकवाडजी डॉक्टर झाले नसते, सत्यपाल कीर्तन करू नसता शकला, गजानन गाऊ शकला नसता, आदिवासाचं पोरग तबला वाजू नसतं शकलं, आणि धनगराचं लेकरू माझी गाडी चालू नसता शकला. हे सर्वी मेहरबानी आहे या देवाची. शिवाजी राजे, शाहू महाराज, कांशीराम साहेब, सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई. नाही तर बाया हो काय म्हणत, एखाद्या बाईनं बोलला ना, बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले पायातली ते मधले शब्द बोला. काय ते मधातले शब्द बोला. एका ताईनं उभं राहून बोला लवकर. हा हा, त्या राहिल्या. या मॅडम. या इथे या. हे आपल्याला हुशार बाई पाहिजे. शिकलेल्या बाईले मी कशी बोलू आता. तू कोणी गच्ची दाबून राहिलं का इथं येत ना. अरे तुझ्या अंगाले टच तर करू दे कोण. त्याच्या तो माहिती आहे जो. शिव्या देऊ की राहू देऊ. अरे तुमच्या अंगाले 4 वर्षाच्या पोरीच्या अंगाले टच तर करून दाखवत. कोणाच्या मायनं दूध पातलं सांगत. बाबासाहेबाचं संविधान येते उरावर. खोट की खरं ताई. हा मग काय म्हणत जुन्या बाया, बाबू इले
पायातली चप्पल आहे, चप्पलासारखे पायात ठेव. चपलासारखी पायात ठेव. आता बाबासाहेबाच्या मेहरबानीनं आता बाई कोण आहे सर्वोच्च पदावर? सर्वोच्च पदावर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, नाही नाही, सर्वोच्च पद भारतातलं मुख्यमंत्री. ताई ताई एक मिनिट, सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती. हे तरी बायकोचे पती आहेत. यायच्या कोणते पोस्ट कोणती आहे? बायकोचे पती. बाई आहे राष्ट्रपती. धन्यवाद. या एक मिनिट, या ताईचा सत्कार करा पाहुणे मंडळ. आता थांबा ना, आले ना, आले आता पाहुणे. या धन्यवाद. या ना बाकीचे कार्यकर्ते. या ताईचा सत्कार करा ना. बाबासाहेबामुळं या देशाची बाई राष्ट्रपती झाली. तिले चप्पल. आमचा विषय काय चालू होता साहेब मालूम आहे? बाबू इले डोक्यावर नको घेऊ पायातली. मग या बाईले बोलायला लावलं, काय आहे ते म्हणे चप्पल. पण संविधानानं राष्ट्रपती बाईला केलं म्हणून या ताईचा सत्कारा करता बोलावलं. या बाकीच्या बाया आल्या नाही, त्या अजूनही भेकाळत आहेत. हे वाघिणीचं दूध पिऊनच नाही राहिलं. करा सत्कार. या माबाई टाळ्या. हे भारतीय आपल्या BSP चे सर्व मोठे जिल्ह्यातली नवे प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत. धन्यवाद. जय भीम. या मला सांगा तुम्ही मंदात माईक मध्ये बोलण्यापेक्षा आता मला सांगा, मी थांबतो. काही बोलतील ना साहेब? हो नाही ना, शेवटीचा विचार नका करू. आपलं टायमिंग हो ना, मग बोलूनच घ्या ना. मी ऐकतो. ऐकता का? 5 मिनिटांनी घेऊ काय? हॅलो हॅलो नाही तुम्ही घेऊन द्या. हॅलो. नाही, बोलून घ्या तुम्ही. महाराजांची परवानगी असेल तर सत्काराचा कार्यक्रम उरकून घ्यायला हरकत नाही. बिलकुल घेऊन घ्या. महाराजांच्या परवानगीनं मी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब, तसेच मराठवाड्याचे झोन प्रभारी मुकुंददादा सोनवणे, बीड जिल्ह्याचे प्रभारी डॉक्टर अनंत गायकवाड, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतजी वासनिक साहेब यांचा सत्कार परळी टीमच्या वतीनं होत आहे. बोलो तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. माननीय कांशीराम साहेबांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.